सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. मी प्रोफेसर स्नेहल जाधव, सेमिस्टर थर्डमधील स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या जो सेकंड टॉपिक स्टार्ट केलेला आहे त्याचा आपण आज 5वा लेक्चर बघणार आहोत. यामध्ये आपण आज बघणार आहोत लर्निंग आउटकम्स, त्यामध्ये बघणार आहोत कोर्स आउटकम्स, एस्टिमेट सिंपल स्ट्रेस इन मशीन कंपोनंट्स आणि युनिट आउटकम्स आहेत डिटरमाइन नेचर अँड मॅग्निट्यूड ऑफ थर्मल स्ट्रेस इन द गिवन सिच्युएशन. ओके, लास्ट लेक्चर्समध्ये आपण बघितलं आहे की वेरियस लोड्स अप्लाय केल्यानंतर, फोर्स अप्लाय केल्यानंतर कसे स्ट्रेस डेव्हलप्ड होतो, स्ट्रेन कसे मिळतात हे आपण सगळं बघितलेलं आहे. ओके, तर टेम्परेचर चेंज झाल्यानंतर आपल्याला कशा स्ट्रेसेसच्या व्हॅल्यू डेव्हलप्ड होतात ते आज बघणार आहोत. ओके, तर त्यालाच काय म्हणतात, जे स्ट्रेस डेव्हलप्ड होतो टेम्परेचर चेंजमुळे, तर त्याला काय म्हणतात, थर्मल स्ट्रेस और टेम्परेचर स्ट्रेस इन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. ओके, आता इथे बघा, थर्मल स्ट्रेसेस आर द स्ट्रेसेस इंड्यूस्ड इन अ बॉडी ड्यू टू द change in temperature when the temperature of body is rest or lowered and body is restricted from expanding or contracting. ओके, आता कुठली एक बॉडी घेतली आणि त्याला जर आपण टेम्परेचर एक्सटेंड केलं, राईज केलं, तर काय होणार, ती एक एक्सपांड जरी होईल किंवा आपण त्यातून टेम्परेचर काढून घेतलं तर ती कॉन्ट्रॅक्ट तरी होईल. ओके, हे सगळं आपण आज बघणार आहोत ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. नॅचरल डिफॉर्मेशन और फ्री डिफॉर्मेशन. ओके, ह्यामध्ये बघितलं ही एक बार आहे, ह्यामध्ये टेम्परेचर बघा दिसतोय रेड कलरमध्ये, तो इन्क्रीज केला, त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला फ्री एक्सपान्शन मिळाले. काय मिळाले? फ्री एक्सपान्शन विच इज डेल्टा एल, आणि त्याची व्हॅल्यू बघा दिले किती आहे. फ्री एक्सपान्शन झाले एल इज मल्टिप्लाय बाय अल्फा टी. फ्री एक्सपान्शनचं काय दिलं बघा, एल अल्फा टी. If a bar of length L having the coefficient of linear expansion alpha, expansion बघा दिले, linear expansion alpha is heated through a temperature rise of T degree Celsius, it will expand naturally without any stress by a small change in length delta L as shown in figure. जेव्हा टेम्परेचर राईज केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, फ्री एक्सपान्शन मिळालेलं आहे. किती? डेल्टा एल. त्याची व्हॅल्यू किती आहे? एल अल्फा टी. वेन थर्मल स्ट्रेस अँड स्ट्रेन इज डेव्हलप्ड, वेन फ्री एक्सपान्शन और कॉन्ट्रॅक्शन इज प्रिव्हेंटेड बाय फिक्सिंग द बार ॲट द एंड्स रिजिडली, only when the temperature stress and strain is developed into the body on metal bar as shown in figure. आता इथे बघा तुम्हाला दिसतंय फ्री एंड दिसतात त्याचे, आणि टेम्परेचर एक्सटेंड केलेलं आहे आणि आपण इकडे फ्री एंडपासून फोर्स अप्लाय करतो आहे. ओके, तेव्हा काय होणार आहे, आता समजा आपण ह्याला टेम्परेचर नाहीच दिलं, ओके, आणि ह्याचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे, सॉरी फ्री एंड आहे, त्याला आपण काय करतो आहे, त्याला आपण प्रेस करतो आहे, त्यामुळे काय होतं आहे की त्याची जो फ्री एक्सपान्शन आहे ते सगळं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. नेक्स्ट आपण बघतोय टेम्परेचर स्ट्रेन स्मॉल ई. ओके, जसं आपण लॅटरल स्ट्रेन बघितला, लिनियर स्ट्रेन बघितला, तसंच हे टेम्परेचर स्ट्रेन आहे. इफ फ्री एक्सपान्शन ड्यू टू राईज इन टेम्परेचर इज प्रिव्हेंटेड, देन कंप्रेसिव्ह टेम्परेचर स्ट्रेन इज सेट अप, whereas if free contraction due to fall in temperature is prevented, the tensile temperature strain is set up. Temperature strain E is equal to free deformation delta L upon original length. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे की E चा काय फॉर्म्युला आहे, फ्री डिफॉर्मेशन मीन्स डेल्टा एल अपॉन ओरिजिनल लेंथ. ओके, आता आपण हे टेम्परेचर स्ट्रेसेसबद्दल बोलतो आहे, त्याच्यामुळे इथे बघा डेल्टा एलची व्हॅल्यू काय आहे, एल अल्फा टी, अँड ओरिजिनल लेंथ इज स्मॉल एल, एवढाच फरक आहे. ई इज इक्वल टू, आता ईची व्हॅल्यू काय झाली बघा, एल एल कॅन्सल झाले, ओरिजिनल लेंथ कॅन्सल झाल्या, एल एल, सो वी गेट स्मॉल ई इज इक्वल टू अल्फा टी. ई इज टेम्परेचर स्ट्रेन, अल्फा इज कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन और कॉन्ट्रॅक्शन, अँड टी इज राईज और फॉल इन टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर डिफरन्स.
टेम्परेचर स्ट्रेस सिग्मा काय असणार आहे, सिग्मा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ. सिग्मा इज इक्वल टू काय असतो, यंग्स मॉड्युलस मल्टिप्लाय बाय स्ट्रेंथ. ओके, आता आपल्याला ईची व्हॅल्यू माहिती आहे, अल्फा टी आपण काढलेलीच आहे, सो इथे पुट करायची. सो सिग्मा इज इक्वल टू काय झाला बघा फॉर्म्युला, कॅपिटल ई अल्फा टी. सिम्पल आहे, सिम्पल स्ट्रेसचा फॉर्म्युला अँड टेम्परेचर स्ट्रेंथचा फॉर्म्युला. आता आपण बघूया फोर्स एक्झर्टेड बाय रिजिड सपोर्ट टू प्रिव्हेंट फ्री डिफॉर्मेशन पी. ओके, तर इथे बघा दिलं आहे, लेट पी बी द फोर्स एक्झर्टेड बाय फिक्स रिजिड सपोर्ट. वी नो पी इज इक्वल टू सिग्मा ए, बट सिग्मा इज इक्वल टू ई अल्फा टी. ओके, तर काय होणार आहे बघा, सिग्माची व्हॅल्यू इथे पुट केली पी इज इक्वल टू सिग्मा एमध्ये, तर आपल्याला काय नवीन एक एक्सप्रेशन मिळालं आहे, काय मिळालं आहे, पी इज इक्वल टू ई अल्फा टी मल्टिप्लाय बाय ए, वेअर ई इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, अल्फा इज कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन और कॉन्ट्रॅक्शन, टी इज राइज और फॉल इन टेम्परेचर, ए इज क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, आता इथे अजून काय दिलं बघा, जसं आपण बघितलेलं आहे की लास्ट लेक्चरलाच बघितलेलं आहे की वेरियस मटेरियल्स दिलेले असतील तर त्याची व्हॅल्यू कशी असणार आहे, त्यांचं टेम्परेचर चेंज कसं असणार आहे, स्ट्रेनची व्हॅल्यू इलॉंगेशनची कशी असणार आहे ते आपण बघितलेलं आहे. आता टेम्परेचर स्ट्रेसेस इन कंपोजिट सेक्शन, जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे कंपोजिट सेक्शन वाईल अप्लाइंग द ॲक्च्युअल फोर्स. ओके, आता इथे टेम्परेचर स्ट्रेस आपण बघतोय. कन्सिडर अ कंपोजिट मेंबर हॅव्हिंग two bars of different materials, say 1 and 2, placed side of side with rigidly connected at the ends and having length L as shown in figure. Okay, and whereas P is equal to capital E alpha T A. Okay, आता इथे दिले बघा, alpha 1 is coefficient of linear expansion for material 1 and alpha 2 is coefficient of linear expansion for bar material 2. Okay, and here alpha 1 is greater than alpha 2. Due to rise in temperature by T degree Celsius, the natural expression of material will be L alpha 1 T and that of material 2 will L alpha 2 T. At a certain instant, the composite bar will be under equilibrium and let the resultant elongation of the composite bar be x as shown in figure. Free expansion prevented by in bar 1 is equal to बघा दिलेला आहे फिगरमध्ये बघा, फ्री एक्सपान्शन L अल्फा 1 T मायनस एक्स का केलं आहे, कारण बघा टेम्परेचर एक्सटेंड केल्यानंतरला काय होतं आहे, इथे फ्री एक्सपान्शन होतं आहे. ओके, पण आपले रिजिडली कनेक्टेड आहे त्यामुळे ते फ्री एक्सपान्शन कितपत होतं आहे ते आपण बघतो आहे. पण हे प्रॉपर बघा इथे दिलेलं आहे, कनेक्टिंग बॉडी आहे. ओके, ते कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे P1 फोर्सने. ओके, त्यामुळे काय केलं आहे की इथे ती जी व्हॅल्यू आहे एक्सटेंड झालेली ती काय केले, मायनस केले. ओके, त्यानंतर बघा कंप्रेसिव्ह टेम्परेचर स्ट्रेन इंड्यूस्ड इन अ बार मटेरियल दॅट इज 1. कारण का कंप्रेसिव्ह का, P1 फोर्स बघा कंप्रेस्ड नेचरमध्ये आहे. ओके, सो कंप्रेसिव्ह फोर्स E1ची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि इथे बघा सेकंड बार तो फ्री एक्सपान्शन त्याचं किती होते बघा, दिसतंय तुम्हाला, त्याचं काय होणार आहे, इथे टेन्साईल फोर्स अप्लाय केलेला आहे. ओके, याचं फ्री एक्सपान्शन किती एक्सपेक्टेड आहे तर x एक्सपेक्टेड आहे. ओके, ह्यावरचे काही प्रॉब्लेम येत नाहीत एक्झाममध्ये, जे सिम्पल प्रॉब्लेम्स असतात ते येणार आहेत ह्या कन्सेप्टमध्ये. टेम्परेचर स्ट्रेसेस बघतोय आपण, ॲडिंग इक्वेशन 1 and 2 इक्वेशन ॲड केलेत की आपल्याला बघा सॉल्व केल्यानंतरला कसं आन्सर मिळतं आहे. सिग्मा 1 अपॉन E1 इज इक्वल प्लस सिग्मा 2 E2 इज इक्वल टू अल्फा 1 प्लस अल्फा 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय T. कंप्रेसिव्ह फोर्स ऑन बार मटेरियल 1, टेन्साईल फोर्स ऑन बार मटेरियल 2. ओके, हे जे फोर्सेस अप्लाय केलेत ते इक्वल आहेत, P1 इज इक्वल टू P2.
So we get sigma 1 A1 is equal to sigma 2 A2. Solving equation 3 and 4 simultaneously give us unknown temperature stresses in two different material of composite section. ओके, यामध्ये बघा अल्फा 1 अल्फा 2 दिलेला असतो, टेम्परेचरही दिलेला असणार आहे. ओके, E1 E2 ही माहिती आहे आणि एरिया आपण काढू शकतो. त्यामुळे आपल्याला सिग्मा 1 आणि सिग्मा 2 अननोन आहेत. टू इक्वेशन, टू अननोन. सो वी कॅन फाइंड आउट सिग्मा 1 अँड सिग्मा 2. फील्ड एक्झाम्पल्स ऑफ थर्मल स्ट्रेसेस. ओके, इथे बघा दिलं आहे काही एक्झाम्पल्स आहेत. गॅप बिटवीन टू रेल इज केप. Otherwise, temperature stresses will be developed due to the free expansion get prevented. तुम्ही जर ट्रेन त्याचे जे असतात रेल्वेचे ब्रिजेस असतात त्याच्यामध्ये बघितलं असेल की ट्रेन गेल्यानंतर ते गरम असतात. ओके, मग ते त्यात स्पेस मेंटेन केलेली असते. ती स्पेस मेंटेन का केलेली असते? टेम्परेचर त्याचा इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, त्यांचं फ्री एक्सपान्शन होतं. ओके, आणि ते पुन्हा कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, त्यामुळे त्याला ते फ्री एक्सपांड होण्यासाठी त्यांना ती तेवढी स्पेस तेवढी मेंटेन ठेवावी लागते. त्यामुळे ते त्याच्यामध्ये स्पेसेस ठेवलेले असतात. इन ब्रिज कन्स्ट्रक्शन देअर आर एक्सपान्शन जॉईंट्स आर प्रोव्हाइडेड सो ॲज टू अलाव फ्री एक्सपान्शन. अदरवाईज टेम्परेचर स्ट्रेसेस विल बी डेव्हलप ड्यू टू द फ्री एक्सपान्शन टू गेट प्रिव्हेंटेड. तेच आहे ब्रिजेससाठी सुद्धा तेच केलेलं आहे. इथे काय करतात की गॅप मेंटेन ठेवतात फॉर थर्मल स्ट्रेसेस. आता आपण न्यूमरिकल बघतोय. टेम्परेचर स्ट्रेस स्ट्रेन युनिफॉर्म सेक्शन या कन्सेप्टवर. अ स्टील बार ऑफ 30 mm डायमीटर इज हीटेड टू 80 degree centigrade and then clamped at the end. It is then allowed to cool down to 30 degree. During cooling, only 1 mm contraction was allowed. Calculate temperature stress developed and reaction at the clamps. Take length of bar 10 meter. Alpha is equal to 12 into 10 raised to 6 per degree Celsius. E is equal to 2 into 10 raised to 5 Newton per mm square. ओके, आता स्टेप 1 बघा काय आहे. पहिला गिवन डाटा लिहिला. आता आपल्याला काय इथे फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे ते दिसतंय तुम्हाला. टेम्परेचर स्ट्रेस फाइंड आउट करायचं आहे सिग्मा. अँड रिॲक्शन ॲट द क्लॅम्प रिॲक्शन म्हणजे तिथे काय फोर्सेस ॲक्ट होणार आहेत ते आपण फाइंड आउट करणार. फोर्स पी आपण फाइंड आउट करणार आहोत. टेम्परेचर स्ट्रेन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. इथे काय दिले बघा. E is equal to L alpha T minus delta upon L. आता इथे ओरिजिनल लेंथ दिलेली आहे. इथे बघा दिले 10 दिसते. 10 m मीटरमध्ये दिले, ती mm मध्ये कन्वर्ट केली. सो 10 into 10 raised to 3 मल्टिप्लाय बाय अल्फा दिला आहे 12 मल्टिप्लाय बाय 10 raised to -6 इंटू. आता इथे टेम्परेचर चेंज घ्यायचं आहे आपल्याला. डेल्टा टी घ्यायचं आहे. राईज इन फॉलिंग टेम्परेचर. ओके, तर काय दिलं आहे बघा. 80 डिग्री हिटेड केले आणि कूलसाठी 30 डिग्री. मग यांचा डिफरन्स किती असणार आहे 50 डिग्री. सो वी हिअर मल्टिप्लाय बाय 50 डिग्री. ओके, आता इथे बघा काय दिलं आहे. कूलिंग 30 डिग्री ड्युरिंग कूलिंग ओनली 1 mm कॉन्ट्रॅक्शन वॉज अलाउड. म्हणजे 1 mm कॉन्ट्रॅक्शन वॉज अलाउड म्हणजे आपल्या इथे काय करावं लागणार आहे -1 करावं लागणार आहे. -1 करावं लागणार आहे आणि डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ आपल्याला माहिती आहे. सो हिअर वी गेट टेम्परेचर स्ट्रेन. ओके, आता आपल्याला इलॅस्टिसिटी दिलेली आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. सो वी सिम्पली कॅल्क्युलेट टेम्परेचर स्ट्रेस इज इक्वल टू E मल्टिप्लाय बाय स्मॉल e. ओके, आता आपल्याला इथे मिळालेला आहे टेम्परेचर स्ट्रेस. आता ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन नेचर ऑफ स्ट्रेस विल बी टेन्साईल. आता इथे बघा टेम्परेचर आपण एक्सटेंड केलं त्याच्यामुळे काय झालं आहे की आपल्याला एक फ्री एक्सपान्शन मिळालं आहे.
ओके. बट ते फ्री एक्सपान्शन त्यांना कॉन्ट्रॅक्ट करावं लागलं आहे. काय करावं लागलं आहे? कॉन्ट्रॅक्ट करावं लागलं आहे. म्हणजे जे फ्री एक्सपान्शन झालं आहे, जे टेम्परेचर स्ट्रेस मिळाला आहे, तो कसा मिळाला आहे? टेन्साईल मिळाला आहे. तो टेन्साईल मिळाला आहे, तोच आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो आहे. ओके. म्हणून तो टेम्परेचर स्ट्रेस काय बघा दिलं आहे, ते टेन्साईल दिलं आहे. ओके. आणि ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं आहे. ओके. द नेचर ऑफ स्ट्रेस विल बी टेन्साईल. लेट P be the reaction at clamps. We know P is equal to sigma multiply by A. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, P is equal to sigma multiply by A. ओके. सिग्मा आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, विच इज इन टेन्साईल फॉर्म. ओके. आणि Aची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे π/4 d². आणि Dची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे गिवन इन क्वेश्चन 30 डिग्री 30 mm. So we calculated P is equal to 7685.83 Newton, which is in tensile in nature. ओके. असं सिम्पल न्यूमरिकल असतात आणि त्याची न्यूमरिकल सगळी फॉर्म्युला बेस्ड असतात. तुम्ही नीट लक्षात देऊन सोडवले की तुम्हाला कळून येईल. ओके. ह्या रिलेटेड तुम्हाला हे क्वेश्चन दिलेले आहेत, ते व्यवस्थित सॉल्व करा. या व्हिडिओ लेक्चरबद्दल काय डाऊट असेल तर तुम्ही आपले गुगल मीटवर लेक्चर होतात त्यावर ते विचारा. असेसमेंट सॉल्व करा रेग्युलर पेजेसवर आणि कॉलेजला आल्यावर सबमिट करा. ओके. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ.